वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पहिली प्रचार सभा जी आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नालासोपाऱ्यामध्ये होत आहे आणि सध्या माझ्यासोबत जे आहेत शिवसेना शिंदे गटाचे या ठिकाणचे निवडणूक प्रभारी आणि माजी आमदार रवींद्र फाटकजी। सर, काय सांगणार एकंदरीत आज मुख्यमंत्र्याची या ठिकाणी सभा आहे, या ठिकाणी महायुतीत कुठेतरी बिघाडी झाल्याचं सध्याचं चित्र आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण काय सांगाल? सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज महायुतीच्या मीटिंगसाठी वसई विरारमध्ये येत आहेत आणि खरोखर आनंद आहे। सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे, उमेदवारांमध्ये आनंद आहे आणि महायुतीच्या मला वाटतं वसई विरार महायुतीमध्ये आम्ही लढतो आहे आणि लढत असताना ठीक आहे, छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, त्या पण आपण मुख्यमंत्री साहेब आणि शिंदे साहेब या आज उद्यामध्ये संपवतो असा विषय काही नाही आहे आणि आपण एकत्र लढतो आहे आणि महायुतीची सत्ता या वसई महानगरपालिकेवरती येईल। सर, आपण जरी निश्चित बोलत असाल की असा काही विषय नाही आहे, मात्र बोईसरमधल्या ज्या काही 22 सीट आहेत त्याच्यानंतर इथला वार्ड क्रमांक 16 आहे, 9 नंबर आहे, असे जे प्रभाग क्रमांक आहेत ते जिथं थेट बीजेपीनं स्वतःचे कॅन्डिडेट दिलेत, काही बीजेपीनं 7 कॅन्डिडेट हे कमळाच्या निशाणीवरती दिलेले आहेत, तर काही कॅन्डिडेट हे अपक्ष या ठिकाणी उभे आहेत जे बीजेपीचे आहेत। तर अशा वेळी कुठंतरी सेना जरी कमी बाजू घेत असली तरीही बीजेपीनं कुठंतरी आपल्यासोबत विश्वासघात केला असं वाटतंय का? नाही, असं काही कुठलं नाही आहे। बघा, कुठेतरी ही इलेक्शन 10 वर्षांनी होते आहे ह्या वसई विरारमध्ये आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते बरेच लोक इच्छुक असल्यामुळे कुठे 2-3 7-8 वार्डमध्ये अपक्ष किंवा असं अंडरस्टँडिंग झालेली आहे, पण ती आपण लवकर संपू, त्याच्यात काय मला वाटत नाही। जे उमेदवार आपले महायुतीचे जिंकणार आहे। पण निश्चित सर, आता राहिले 4 दिवस आहेत, या 4 दिवसामध्ये अनेक मतदारांमध्ये सुद्धा एक संभ्रम निर्माण झालेला आहे। त्या परवाच्या दिवशी आमदार विलास तरे यांनी थेट बीजेपीवरती एक आरोपसुद्धा केलेला होता। आपले जिल्हा अध्यक्ष निलेश तेंडुलकरांनी सुद्धा थेट आरोप केलेला होता की आम्ही जर युती धर्म पाळला तर बीजेपीकडून हा युती धर्म का पाळू नये। आम्ही वरिष्ठांकडे तिची माहिती दिलेली आहे। सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काल ठाण्यामध्ये आले होते, त्यांना पण माहिती, ठाण्यामध्ये पण अशा काही गोष्टी झालेल्या आहेत, 2-3 ठिकाणी झालेल्या आहेत। आपली युती आहे तिथे पण झालेल्या आहेत आणि इथे पण तीच परिस्थिती आहे। शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री साहेब याच्यावरती मार्ग काढतील, हा विषय संपवून टाकतील। आज या अशा सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाला कुठेतरी या ठिकाणी फटका बसून बीजेपीला फायदा होण्याची संधी निर्माण झालेली आहे, तर आज मुख्यमंत्र्याच्या समोर आपण काही याबाबतचं घराणं मांडणार आहेत का? नाही, सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना सगळं माहिती आहे, सगळी माहिती त्यांच्याकडे आहे, दोन्ही पक्षाच्या लोकांनी मांडलेली आहे, त्याच्यात मार्ग काढून आपल्याला संपायचा आहे। आणि बघा, ह्याच्यामध्ये कुठला कोणालाही फटका बीजेपीला पडणार नाही किंवा शिवसेनेला पडणार नाही। जे उमेदवार निवडून यायचा तर आम्ही लास्टला हा प्रयत्न करू, महायुतीचे उमेदवार निवडून आले पाहिजे, ह्याच्यात आमचा प्रयत्न असणार। आता पुढची लढाई तुमची कशा पद्धतीची असणार? पुढची लढाई महायुतीचे जे उमेदवार अधिकृत आहे त्याच्या पाठी आपण खंबीरपणे उभं राहायचं, दोन्ही पक्षाने ठरवलेलं आहे। निश्चितच या ठिकाणी महायुतीत बिघाडी आहे, मात्र शिवसेनेकडून जरी या गोष्टीवरती पडदा टाकण्याचं काम जरी सुरू असलं तरी भाजपाकडून मात्र उघड या ठिकाणी 7 उमेदवार जे आहेत कमळ निशाणीवरती आहेत। आमदार विलास तरे यांनी सुद्धा उघड भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळं आजच्या मुख्यमंत्र्याच्या सभेमध्ये नेमका याच्यावरती तोडगा निघतो का पुढचे आणखी मतदान प्रक्रियेपर्यंतचे जे ही सगळे काही प्रक्रिया आहे ही अशीच चालू राहते, याचा नेमका फटका कुणाला बसेल हे सुद्धा पाहणं आता तेवढंच गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।